आणि यानंतरची बातमी ठाण्यामध्ये एका स्वयंघोषित गुंडानं चायनीजच्या गाडीवर काही कारण नसताना राडा केला। गुरु चव्हाण असं या स्वयंघोषित गुंडाचं नाव आहे। चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी 3-4 दिवसांपूर्वी चायनीज गाडीच्या मालकिणीला शिवीगाळ केली, तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली। प्रकरण घोडबंदर रोड जवळच्या हिरानंदानी मेडोज परिसरातलं आहे। पीडित महिलेनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। गुरु शिविका दिली आईवरून शिवी देणार नाही ते लोक ते शिवी देऊ शकत नाही गरीब पोर आहे मारायचं बिरायचं नाही समजलं शिवी तुम्ही दिले 5-6 दिवस मारलं एक ना बंद संपला विषय बंद होता बंद बोला मारायचं काहीच काम नव्हतं मारलं कोणी मारलं याला मारला आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आहेत आपल्या सोबत। कुणाल, नेमकं काय आहे हा सगळा प्रकार? एकंदरीत ठाण्यामध्ये आता गुंड प्रवृत्ती वाढत चालली आहे की काय अशा प्रकारचा सवाल उपस्थित होतोय। कारण मध्यरात्री अशा प्रकारे भर रस्त्यामध्ये मद्यपींकडून दारू पिणं किंवा मद्यप्राशन करणं आणि अशा प्रकारे ज्या काही चायनीजच्या गाड्या आहेत किंवा हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना दमदाटी करणं, त्यांना शिवीगाळ करणं याचे प्रकार जे आहेत ते वाढताना ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत। यापूर्वी असं कुठे चित्र नव्हतं, मात्र ही जी मारहाण झालेली आहे किंवा शिवीगाळ प्रकरण झालेलं आहे यानंतर आता पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळतात। जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस अजून काही कठोर पावलं उचलत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही अत्यंत गंभीर बाब होत चाललेली आहे की मध्यरात्री अशा प्रकारे मद्यपींकडून हॉटेल व्यावसायिकांना दमदाटी करणे किंवा एकमेकांवरती चाकू हल्ला करणे याचं प्रमाण जे आहे ते ठाणे शहरामध्ये वाढताना दिसून येत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल कुणाल।